मुंबईमध्ये खरेदी खत करताना ज्या भागात आपण राहतो त्या भागातल्याच दुय्यम निबंधकाकडे किंवा मुद्रांक अधिकाऱ्याकडे खरेदी खत करता येत होतं। पण आता जी आम्ही सुधारणा केली आहे यामध्ये मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये कुठलंही खरेदी खत कुठल्याही कार्यालयातून करता येईल। वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन आणि ॲडज्युडिकेशन परतावा रकमा ज्या असतील त्या सुद्धा मुंबईच्या ज्या भागात आपण राहतो त्याच भागामध्ये आपल्याला प्रकरणं नोंदवून त्या भागातच कारवाई करावी लागत होती। पण आता ॲडज्युडिकेशनच्याही केसमध्ये मुंबईच्या कुठल्याही कार्यालयातून कुठले ॲडज्युडिकेशन होईल। खरं तर आधुनिकीकरणाच्या माध्यमातून डिजिटल इंडिया स्किल इंडियाच्या माध्यमातून आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचं जे विजन आहे प्रत्येक सेवा ही ऑनलाईन व्हावी, प्रत्येक सेवा ही जनतेला घर बसल्या मिळावी, शासनाच्या सेवा देताना कुठल्याही प्रकारचा त्रास ग्राहकाला होऊ नये म्हणून मुद्रांक विभागाने या सुधारणा केल्या आहे। वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन आणि ॲडज्युडिकेशन करताना कुठल्याही कार्यालयातून कुठल्याही ॲडज्युडिकेशन करता येईल। एक मोठा या ठिकाणी रिलीफ, हा मोठा रिलीफ मुंबईच्या ग्राहकांना मिळणार आहे, खरेदी खत करणाऱ्या ग्राहकांना मिळणार आहे, जमिनीची विक्री फ्लॅटची विक्री करणाऱ्या ग्राहकांना मिळणार आहे। त्यामुळं जे काही कार्यालयाचे हेलपाटे मारा लागत होते ते आता हेलपाटे पडणार नाही। पुन्हा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पराभव निश्चित झाला आहे। महाविकास आघाडीचे नेते हे पराभूत मानसिकतेमध्ये आहे। आतापासूनच पराभवानंतरचे नरेटिव्ह सेट करण्याकरता त्यांची ही तयारी आहे। मतदार याद्या ऑलरेडी बूथवर लागलेल्या आहेत, प्रभागात लागलेल्या आहेत, आता नगरपालिकेच्या लागलेल्या आहेत, त्यावर आक्षेप घेण्याची डेट काल होती। आता पुढे जिल्हा परिषदच्या याद्या येणार आहेत, त्यांची डेट असणार आहे ऑब्जेक्शन घेण्याकरता, आणि मग महानगरपालिकेची येणार आहे। मग ऑलरेडी तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्याकरता बूथवर याद्या आहेत, त्यामध्ये काही जर घोळ झाला असेल तर दुरुस्त करता येतो, पण तसं नाही करायचं आहे। बूथ लेवल एजंटच्या माध्यमातून त्यांना ते ऑब्जेक्शन घ्यायचे नाही आहे, त्यांना महाराष्ट्राचा नरेटिव्ह सेट करायचा आहे आणि पार्ट्या टिकवायच्या आहे, पक्ष टिकवायचे आहे। त्यांनाही माहिती आहे की जर आता विधानसभा आपल्या गेल्या 237 आमदाराचं सरकार आलं आणि उद्या जर 51% मतं घेऊन महायुती जिंकली तर आपल्या पार्ट्या संपून जातील, आपले पक्ष संपून जातील। म्हणून आत्तापासनं पुढचे जे राहिलेले त्यांचे पक्ष आहे ते टिकवण्याकरताची तयारी आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी हे नौटंकी करतायत असं मला वाटतं। पण आतापर्यंत कार्यकर्ते पदाधिकारी पक्षाचे प्रमुख आहेत, शरद पवार आहेत, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, काँग्रेस, त्यांना माहिती आहे निवडणुकीचा पराभव निश्चित आहे। 32,000 कोटीचं पॅकेज शेतकऱ्याला मिळालं आहे, शेतकरी खुश झालेले आहेत। लाडक्या बहिणी आमच्याकडे 2.5 कोटी लाडक्या बहिणी त्या ठिकाणी त्यांना वेळेवर पैसे चाललेले आहे। आम्ही त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकार, एकनाथ शिंदे सरकार, अजित पवार सरकार त्या ठिकाणी ॲक्शन मोडमध्ये आहे। पुढचे 15 वर्ष यांना काही स्कोप नाही आहे आणि त्यामुळे आपला जीव वाचवण्याकरता, आपली पार्टी वाचवण्याकरता, कार्यकर्ते वाचवण्याकरता काही तर नौटंकी करावं लागेल, म्हणून ते नौटंकी करतायत। सर, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बच्चू कडूंना कार्यालय दिलं होतं जनता अर्ध, आता तो निर्णय बदलला आणि बच्चू कडूंचं कार्यालय काढून घेतलेलं आहे, कसं बघताय? बच्चू कडू कुठल्या पदावर आहेत? पक्ष कार्यालय जनता दलाची जी जागा होती, त्यातला काही भाग ते मला त्याबद्दलची माहिती नाही, त्याबद्दल मला माहिती घ्यावी लागेल, मग बोलावं लागेल। बच्चू कडू यावर म्हणतायत की भाजप सोयीचं राजकारण करतं, वापरताना फेकून देतं, या पद्धतीचा आरोप त्यांनी भाजपवरती केलेला आहे बच्चू कडूंनी। नाही, बच्चू कडूंना भाजपचा असा अनुभव आहे का? ते तर भाजपमध्ये कधीच आले नाही, त्यामुळं ते भाजपमध्ये आले असते, त्यांना वापर आम्ही केला असता,
आणि मग त्यांना सोडून दिलं असतं तर मग गोष्ट वेगळी होती. भारतीय जनता पार्टी एकमेव पक्ष देशामध्ये असा आहे जो बूथवरच्या कार्यकर्त्याला देशाचं पंतप्रधानपदी नेऊ शकतं. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला राज्याचं महसूल मंत्री पद घेता भेटतं या पक्षामध्ये. देवेंद्र फडणवीस सारखे बूथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला राज्याचे मुख्यमंत्री होता येतं. नितीन गडकरी साहेबासारखे व्यक्ती त्यांनी पेंटिंग केली, वॉल पेंटिंग पक्षामध्ये, ते एवढ्या मोठ्या केंद्रीय मंत्री पदावर गेले. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रधानमंत्र्यापासून तर त्या ठिकाणी जे नेतृत्व आहे सर्व छोट्या घरातले लोक या ठिकाणी मोठ्या पदावर आहे. सोन्याच्या ताटातनं म्हणजे जन्मापासून सोन्याचा चमचा घेऊन सोन्याचा चमचा आणि बदामाचा ज्यूस घेऊन मोठे झालेले नेते भाजपमध्ये नाही आहे. काही लोक जन्मजात सोन्याचा चमचा आणि बदामाचा ज्यूस घेऊन मोठे झालेले आहेत. त्यामुळं ते लोक अशी टीका करतात की भाजपमध्ये ही परिस्थिती आहे. तर त्यामुळं यांना तो अधिकार नाही आहे. भारतीय जनता पार्टीचा जर अभ्यास केला तर भारतीय जनता पार्टीचा एक नेता हा कष्टाने, इमानदारीने, इंटिग्रिटीने मोठा झालेला आहे. आज मी 35 वर्ष झाले भाजपमध्ये काम करतो आहे. इतके नेते मोठे झाले की ज्यांनी गरिबीतून खस्ता खालू भारतीय जनता पार्टीमध्ये काम करू पाय झिजवत रक्ताचं पाणी करत, हाडाचे काळं करत पक्ष वाढवला आणि पक्षाचे पदं मिळाली आहेत. त्यामुळं या लोकांना ती गोष्ट कळणार नाही. भाजपमध्ये जेव्हा येतील तेव्हा त्यांना भाजपचे संस्कार कळतील. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा लखनौमध्ये उभारण्यात येणार होता, त्याला मंजुरी जी आहे ती सध्यापुरती नाकारलेली आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला. उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये योगी सरकारकडनं हा निर्णय घेतला. आता योगी सरकारमध्ये काय निर्णय झाला हे मग बघावं लागेल आणि बोलावं लागेल. काही टेक्निकल अडचण आहे का, जागेची अडचण आहे का, जागेची मंजुरी मिळाली आहे का नाही. शेवटी काय एखादा पुतळा बसवताना, छत्रपती शिवरायाचा पुतळा बसवताना जागा जी द्यावी लागतं किंवा कुठलाही पुतळा बसवताना ज्या काही फॉर्मॅलिटी करावं लागतं त्यावेळी त्या फॉर्मॅलिटीमध्ये उद्या त्या पुतळ्याचं संरक्षण आहे, सर्व बाबी आहे. याकरता तिथे काय अडचण आली असेल हे मला आज माहिती नाही, त्यामुळं बोलणार नाही. एक महत्त्वाचं आहे, मी आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीकडे मागणी केली आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमात दुरुस्ती करून जिल्हा परिषदच्या सभागृहामध्ये किमान 5 स्वीकृत नगरसेवक घेतले पाहिजे. पंचायत समितीच्या सभागृहामध्ये किमान 2 स्वीकृत सदस्य घेतले पाहिजे आणि तशा कायद्यामध्ये बदल केला पाहिजे. माननीय देवेंद्र फडणवीसजींनी काल चर्चा करताना त्याला दुजोरा दिलाय की होय आम्ही पुढच्या काळामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद अधिनियमात बदल करण्याच्या ज्या भावना आहेत, कारण नगरपालिकेला स्वीकृत सदस्य आहेत, महानगरपालिकेला स्वीकृत सदस्य आहेत, नगरपंचायतला स्वीकृत सदस्य आहेत, पण जिल्हा परिषदेला पंचायत समितीला स्वीकृत सदस्य नाही आहेत. त्यामुळं माझी मागणी माननीय देवेंद्र फडणवीसजींनी त्या ठिकाणी सकारात्मक घेतलेली आहे. मला वाटतं एक मोठा ऐतिहासिक निर्णय की जिल्हा परिषदच्या सभागृहात 5 स्वीकृत सदस्य असले पाहिजे आणि पंचायत समितीच्या सभागृहात 2 स्वीकृत सदस्य असले पाहिजे. त्यातून खऱ्या अर्थाने आपल्याला महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाकरता एक मोठी त्या ठिकाणी एक चालना मिळेल असं वाटतं. या पंचवार्षिकमध्ये नाही, आत्ता मी त्यांना विनंती केली आहे की तातडीनं हा निर्णय घ्या, म्हणजे जिल्हा परिषदमध्ये सभागृहामध्ये 5 स्वीकृत सदस्य आणता येतील आणि पंचायत समितीमध्ये 2 स्वीकृत सदस्य आणता येतील. हा निर्णय घेण्याची विनंती माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी केली आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष जो आहे, उद्धव ठाकरेंचा पक्ष, राज ठाकरे आणि काँग्रेस एकत्र लढेल अशी चर्चा काही दिवसापासून होती, परंतु काँग्रेसने आता सावध भूमिका घेतली आहे. बिहार निवडणूक आहे त्यामुळे राज ठाकरेंसोबत जातोय हे आधी काँग्रेस आता जाहीर करणार नाही अशी मी आपल्याला एकच सांगतो की कोण कुणासोबत जाईल आणि कोण कुणासोबत राहील याला मला माहिती नाही, पण एवढं नक्की आहे
हे किती एकत्र आले, कोणी एकत्र आले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. त्यांचा संसार त्यांनी करायचा. पण महायुती एवढी प्रचंड भक्कम आहे, कितीही पार्ट्या एक आल्या तरी 51% मतं घेऊन भारतीय जनता पार्टी महायुती सर्व जागा जिंकेल. जसं विधानसभेत जिंकल्या तसं सर्व जागा जिंकेल. उद्धव ठाकरे ऑनलाईन नाही तर प्रत्यक्ष मंत्रालयामध्ये येणार आहे, स्वागत करणार आहात का त्यांचं मत? काय? उद्धव ठाकरे मंत्रालयात प्रत्यक्ष येत आहेत. ऑनलाईन ऑनलाईन नाही, प्रत्यक्ष येत आहेत. मी त्यांना ऑनलाईन बघितलं, पण तुम्ही आता प्रत्यक्ष येत आहे तर चांगलं आहे ना. मंत्रालय 14 कोटी जनतेचं आहे. मंत्रालय 14 कोटी जनतेचं आहे. या मंत्रालयावर सर्वांचा अधिकार आहे. या महाराष्ट्राच्या सार्वभौम सभागृहावर अधिकार आहे, या मंत्रालयावर अधिकार आहे. हे कोणा एका व्यक्तीचं मंत्रालय नाही आहे. त्यामुळं कोणी आलं तर स्वागतच आहे. पण एक नक्की की 2047 पर्यंत आता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार या मंत्रालयात असणार आहे. जे कोणी येतील आता ते विरोधी पक्ष म्हणून येतील. मेट्रोच्या ॲक्वालाईनचं कोण म्हणताय? काँग्रेसचे कर्नाटकचे मुख्यमंत्री जरा त्यांनी एखाद्या RSSच्या शाखेमध्ये येऊन बघितलं पाहिजे, तेव्हा त्याला कळेल RSSचे संस्कार काय आहे. काही बोलतात, काही करतात, काही तुमची मीडियाची स्पेस घेतात. त्यामुळं मला असं वाटतं याला काही अर्थ नाही. खरं तर मी या ठिकाणी एवढंच सांगेल की आज जे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 32,000 कोटीचं पॅकेज जे महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला दिलेलं आहे आणि हे पॅकेज आता जाणं सुरू झालेलं आहे. आज मी बैठक घेणार आहे. या पॅकेजच्या संदर्भाने आमचे महसुली अधिकारी, कृषी खात्याचे अधिकारी यांच्या माध्यमातून दीपावलीपूर्वी शेतकऱ्यांच्या घरी पैसा गेला पाहिजे, त्यांच्या अकाउंटमध्ये पैसा गेला पाहिजे. शेतकऱ्याची दिवाळी अंधारात जाऊ नये याकरता आम्ही प्रयत्न करतो आहे. आज मी सर्व कलेक्टरची आणि तहसीलदारपर्यंत मी चर्चा करणार आहे. आणि हे जे 32,000 कोटीचं पॅकेज आहे, हे पॅकेज दिवाळीपूर्वी कसं पोहोचेल. आणि काही शेतकऱ्याला पोहोचलं नाही, काही पूरग्रस्तांना पोहोचलं नाही. ज्यांना ज्यांना पॅकेजचा लाभ मिळणार आहे त्यांना पोहोचलं नाही. तर आमची महायुतीचे कार्यकर्ते यामध्ये कामाला लागलेले आहेत. निश्चितपणे जे 32,000 कोटीचं पॅकेज माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं, एकनाथ शिंदेजी अजितदादांनी दिलं आहे, या पॅकेजला आज संध्याकाळी मी सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून, आमच्या महसूल यंत्रणेशी बोलून या पॅकेजचा लाभ सर्वांना मिळावा, म्हणजे लाभार्थ्यांना मिळावा, पात्र लाभार्थ्यांना मिळावा, याकरता आमचं महसूल खातं काम करतं. मेट्रोच्या ॲक्वालाईनचं उद्घाटन मोदींच्या हस्ते झालं, मात्र आता नेहरू तारांगण इथे जे स्टेशन आहे, सायन्स सेंटरचे आहे, तिथलं स्टेशनवरनं काँग्रेसने आरोप केलेला आहे की नुसतं सायन्स सेंटर हे नाव जाणीवपूर्वक दिलेलं आहे. नेहरूंचं नाव फोडण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातो. मला वाटतं हे जे दिलं नाव ते काही चांगलंच नाव आहे. त्यामुळं नेहरू सायन्स असं सेंटर आहे की त्या भागाचं नाव नेहरू सायन्स सेंटर अशा स्वरूपाने नेहरू जातं. नेहरू सायन्स सेंटर, नेहरू विज्ञान केंद्र, परंतु तिथल्या चौकातल्या मेट्रोच्या स्टेशनला फक्त सायन्स सेंटर हे नाव दिलं गेलं. नेहरू सायन्स सेंटर दिलं तरी काय बिघडलं? नेहरू नावाची ॲलर्जी असं त्यांचं म्हणणं. नाही, नेहरू नावाची वगैरे एलर्जी नाही आम्हाला. आम्ही बघा, अशी एलर्जी असती तर संजय गांधी निराधार योजना चालू आहे, इंदिरा गांधी उद्रवकाळ योजना चालू आहे, म्हणजे अनेक योजना चालू आहे. त्यामुळे आम्हाला कोणाची एलर्जी नाही आहे. त्या भागातल्या जनतेचं काय त्यांना चांगलं वाटतं त्या दृष्टीने केलं असेल. सर, हिंदी में जानना चाहेंगे, विपक्ष आज मिल रहा है स्टेट इलेक्शन कमीशन से एक ट्रांसपेरेंसी पूर्वक इलेक्शन हो, ऐसी उनकी मांग है. महाविकास आघाड़ी चुनाव के पहले ही डर गई है. आने वाले स्थानिक इकाई चुनाव में महाविकास आघाड़ी को ये पता लग गया है कि महाराष्ट्र की जनता महायुति के साथ है, देवेंद्र फडणवीस जी के साथ, एकनाथ शिंदे जी के साथ, अजित पवार जी के साथ है, और ये डरे हुए मानसिकता में है. अगर मतदार यादी में ऑब्जेक्शन लेना है तो उनका डेट कल तक था नगर पालिकाओं का. आने वाले जिला पंचायत का भी डेट आने वाला है, आने वाले कारपोरेशन का भी मतदार यादी आने वाली है. तो मेरा सवाल है, आपके बूथ लेवल एजेंट, आपके नेतागण, जब ऑब्जेक्शन लेने के लिए समय आपके पास वो यादी पर है, तो ये जो स्टंटबाजी कर रहे हैं, एक प्रकार का स्टंट कर रहे हैं. और ये स्टंट काय के लिए कर रहे हैं कि चुनाव के हारने के बाद उनकी पार्टी, उनकी लीडरशिप बचनी चाहिए. अभी से अगर वो नैरेटिव बनाएंगे कि वो तो यादी गलत थी, वो तो मशीनें गलत थी, तो कल जाके लोग
इस पे विश्वास करेंगे, इसलिए वो पार्श्वभूमि बना रहे हैं। अभी वो नैरेटिव देना चाहते हैं, झूठा नैरेटिव देना चाहते हैं और अपनी साख बचाना चाहते हैं, अपनी लीडरशिप, अपनी पार्टी बचाना चाहते हैं और उनके पास जो कार्यकर्ता है वो कार्यकर्ता भाग न जाए, इसलिए वो नैरेटिव सेट करना चाहते हैं, चुनाव का स्टंटबाजी करना चाहते हैं। अगर ऑब्जेक्शन ही लेना है तो बूथ पर जाकर मतदार यादी पे ले लीजिए, वहां पर मतदार यादियों का काम चालू है। तो मुझे लगता है ये एक प्रकार का स्टंटबाजी है। सर, ये भी कहा जा रहा है कि एसआईआर का मुद्दा जो है वो एनडीए के नेता शरद पवार उद्धव ठाकरे उठा सकते हैं चुनाव आयोग के सामने। तो उठा दीजिए ना, क्या फर्क पड़ता है, उसको क्या फर्क पड़ता है। हम लोग ईमानदारी से काम कर रहे हैं, हम काम करेंगे। मुंबई में रजिस्ट्रेशन कार्ड की रजिस्ट्रेशन सुविधा की बात की जा रही है, किस तरह से सुविधा? मुंबई के लिए एक हमारे राजस्व विभाग ने निर्णय लिया है, 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन। अब मुंबई शहर और मुंबई उपनगर में कोई भी ऑफिस में जाकर कहीं का भी रजिस्ट्रेशन कर सकते हैं। मालाड का अंधेरी में कर सकते हैं, अंधेरी का नरीमन पॉइंट में कर सकते हैं। जो आप सेल डीड करते हैं प्रॉपर्टी की, वो सेल डीड अभी कहीं हो सकती है, कोई भी कार्यालय में जाके हो सकती है। और दूसरा एडजुडिकेशन, रिफंड्स के लिए अगर आपके पास आपके प्रॉपर्टी का रिफंड्स है और उसके लिए कुछ केसेस करनी है तो जो एरिया में आपका घर है वही एरिया में करना पड़ता है। ऐसा नियम था, अब नियम ने हमने चेंज कर दिया है। आप मुंबई के कहीं भी कार्यालय में जाकर एडजुडिकेशन और रिफंड कर सकते हैं और अभी सारी सेवाएं ऑनलाइन कर सकते हैं। माननीय देवेंद्र फडणवीस जी ने कहा था कि हमारी सरकार सारी सेवाओं को ऑनलाइन कर दे, ग्राहकों को तकलीफ ना हो, इसलिए हमने एडजुडिकेशन और रजिस्ट्री के लिए 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन, मुंबई उपनगर, मुंबई शहर, ये पूरा जोड़ दिया गया है। अब ग्राहकों को तकलीफ नहीं होगी। नेहरू साइंस सेंटर से साइंस सेंटर मेट्रो का नाम दिया है, नेहरू नाम की एलर्जी है विपक्ष का? कोई नहीं, हमको एलर्जी किसी की नहीं है। साइंस सेंटर भी नाम ठीक है और कई योजनाएं नेहरू जी के नाम पे, कई नई योजनाएं इंदिरा जी के नाम पे, संजय गांधी जी के नाम पे, हमने किसी की योजना नहीं बदलाई है, चेंज नहीं की है। अभी नया स्टेशन बना है, वहाँ के लोगों की डिमांड होंगी या जो भी वो वहाँ की स्थानिक परिस्थिति के हिसाब से किया होगा। इसमें क्या इतना बात के बतंगड़ बनाना है। सर एक सवाल है सर, मुंबई में कुछ पोस्टर लगे हैं, आई लव मोहम्मद के वजह पोस्टर लगे हैं, आई लव देवा भाव, आई लव बुलडोजर, ऐसे पोस्टर। जो काम कर रहे हैं उनका पोस्टर लगेगा। देवा भाव काम कर रहे हैं, मेट्रो में आना है वो, तो उसका पोस्टर लगेगा ही। तो ये भावना व्यक्त करना कोई अड़चन नहीं है। दूसरा एक महत्वपूर्ण विषय आज बताने का था, महाराष्ट्र सरकार में हमने माननीय देवेंद्र जी को एक निवेदन किया है, मुख्यमंत्री जी को मैंने निवेदन दिया है कि जिस प्रकार से कारपोरेशन में स्वीकृत सदस्य होते हैं, नगर पालिका नगर पंचायत में स्वीकृत सदस्य होते हैं, उस प्रकार के जिला पंचायतों जो हमारा तालुका पंचायत में नहीं होते, तो पंचायत समिति जिला परिषद एक्ट में बदलाव लाकर, सुधार लाकर आने वाले दिनों में जिला पंचायत और तालुका पंचायत में स्वीकृत नगर सेवक लाने चाहिए। जिला पंचायत में कम से कम 5 स्वीकृत नगर सेवक 5 मेंबर होने चाहिए और पंचायत समिति में 2 मेंबर होने चाहिए। ऐसी मांग माननीय मुख्यमंत्री से मैंने की है। माननीय मुख्यमंत्री जी इन्होंने सकारात्मक कहा है। ये महाराष्ट्र के ग्रामीण अंचल के लिए बहुत बड़ा निर्णय है। जिला पंचायत पंचायत समिति एक्ट चेंज करके 5 हर जिला परिषद में स्वीकृत सदस्य और पंचायत समिति में 2 स्वीकृत सदस्य होने चाहिए, ऐसी डिमांड हमने की है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।